ची ज्ञानमाला गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून ऐकत आहोत. आज या कार्यक्रमात आपण कौशल्य आधारित शिक्षण, शिक्षण पद्धती, अध्यापन आणि मूल्यमापन या विषयावर माहिती घेणार आहोत. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत हेरंब कुलकर्णी. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. आज या कार्यक्रमाचा भाग पहिला आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. श्रोते, आपल्याला माहिती आहे की ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करत आहोत. या मालेमध्ये आपण जागतिक स्तरावरती जी मराठी माणसं, महाराष्ट्रीय लोक ज्यांनी आपल्या कार्यानं एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, अशा खास लोकांशी गप्पा मारतो आहोत. आज देखील आम्ही अशाच एका विशेष व्यक्तिमत्वाला विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं नाव आहे हेरंब कुलकर्णी. सर, नमस्कार. नमस्कार आणि खूप स्वागत आहे विद्यावाणीमध्ये. धन्यवाद. आमच्या श्रोत्यांना या विशेष व्यक्तिमत्वाची थोडक्यात ओळख करून देतो. शिक्षण आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये जगभरामध्ये ख्यातनाम असलेलं हे नाव आहे. जगभरातल्या शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करणं, परिवर्तन करणं हे तुमचं प्रामुख्यानं कार्य राहिलेलं आहे. सध्या 20 ते 22 देशांमध्ये तुम्ही कार्य करत आहात. आपण सध्या फिनलंडमधल्या काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन चे संचालक म्हणून कार्यरत आहात आणि या ठिकाणी तुम्ही अभिनव शैक्षणिक उपक्रमांचं पुढाकार घेण्यासाठी मदत करत आहात. डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि लर्निंग एक्सपिरियन्स प्लॅटफॉर्म्स याच्यावरती आपलं मोठं काम सुरू आहे. हेरंब कुलकर्णी यांनी भारत, नायजेरिया, UK, फिनलंड अशा 22 पेक्षा अधिक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अभ्यासक्रमामध्ये सुधारणा आणि शिक्षकांचं प्रशिक्षण अशा कार्यांचं नेतृत्व केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्ही आतापर्यंत 14,600 पेक्षा जास्त शिक्षक आणि 500 पेक्षा जास्त संस्थांसोबत कार्य केलेलं आहे. मला सांगायला आवडेल की युरोप आणि भारतातल्या विविध अभिनव स्टार्टअप्स आणि शैक्षणिक बोर्डांसाठी सल्लागार म्हणून आपण कार्यरत आहात. की ही ओळख अशीच खूप मोठी होऊ शकते. आज आमच्या श्रोत्यांना तुमच्या व्यक्तिमत्वाचा आवाका जाणून घेण्यासाठी इतकं पुरेसं आहे. पुढे आपल्या चर्चेतून अनेक साऱ्या गोष्टी तुमच्या समोर येणारच आहेत. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की इथं पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर थेट फिनलंडला जायचं हे निश्चित होतं का, की कुठल्या मार्गे फिनलंडपर्यंत पोहोचलात? प्रथमतः तुमच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. आणि मला खूप आनंद वाटतोय की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून या सगळ्यांसमोर मला येता येतं, त्याकरता तुमचे आभार. तुमचा प्रश्न आहे की मी पहिल्यांदाच विचार होता फिनलंडला जायचा का, तर अजिबात नव्हता. मी अगदी स्टँडर्ड आपल्या पुण्याचं छापील शिक्षण असं नुमोवी SP COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे असं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंगमध्ये. काही वर्ष मी पहिले टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये वायरलेस कम्युनिकेशन या विषयात काम करत होतो. त्याच्याकरता मी ल्युसन टेक्नॉलॉजीज म्हणून बेल लॅब्स ज्यांनी आपल्या टेलिकॉमचा शोध लावला त्या बेल लॅब्समध्ये मी काम करत होतो. त्यानिमित्ताने US मध्ये होतो आणि US मध्ये असताना त्यावेळेची मोबाईल टेक्नॉलॉजीमधली पंढरी म्हणजे नोकिया, तिकडची मला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि तेव्हा मला पहिल्यांदा फिनलंड हा देश काहीतरी असं तेव्हा मला कळलं. मला पण माहिती नव्हतं आणि तेव्हा गेलो आणि ऑल ऑफ अ सडन मुंबईमधल्या 40 डिग्री प्लस टेम्परेचर पासून ते फिनलंडमधल्या -26 डिग्री टेम्परेचरमध्ये जेव्हा उतरलो हेल्सिंकीमध्ये किंवा नंतर तांपेरेमध्ये गेलो, तेव्हा तो डिफरन्स जवळपास 70 डिग्रीचा डिफरन्स होता सगळ्या मिळून. पण तो सुंदर होता, अमेझिंग होता. नुसता तो वातावरणाचा बदल नव्हता तर पूर्ण विचार प्रणालीचा एक वेगळी कल्चरल शॉक होता एक, आणि तो अनुभवायला मिळाला. आणि नंतर तिथं पुढे माझी मार्गक्रमणा सुरू झाली. असं आम्ही फिनलंडमध्ये पोहोचलो. मला वाटतं की आता 20 वर्ष झाली. 2005 साली मी तिथं पोहोचलो. वा. आणि आता या तांपेरेमध्ये तुम्ही टॅलेंट अँबॅसेडर म्हणून ओळखले जातात. हो. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही टेक्नॉलॉजीसाठी म्हणून तिकडे गेला होता. बरोबर. पण आजचा जो आपला विषय आहे तो अध्यापनशास्त्र, कौशल्याधिष्ठित शिक्षण वगैरे, इकडे कसे काय वळालात? तर मी सुरुवातीला नोकियामध्ये कामाला सुरुवात केली आणि नोकियामध्ये काम करत असताना अगदी सुरुवातीला 2005-06 सालचं सांगतोय मी तुम्हाला, तेव्हा टॅबलेट ही संकल्पना जगाला नोकियाने दिली. नंतर ती टॅबलेट संकल्पना ऍपलनी पुढे नेली. पण टॅबलेट हा वर्ड पहिल्यांदा नोकियाने कॉइन केला.
त्या एका टॅबलेटच्या प्रोजेक्टवर रिसर्च हेड म्हणून मी काम करत होतो. त्याचबरोबर नोकियाचे अतिशय पहिले मल्टीमीडिया फोन, ज्याला N95 नावाचा फोन होता, ती माझ्या टीममध्ये तयार करायची माझी जबाबदारी होती. ते करत असताना आम्हाला पहिल्यांदा फिनलंडमधल्या शाळांमध्ये जायचा अनुभव आम्हाला मिळाला. अच्छा. आणि जेव्हा फिनिश शाळांमध्ये गेलो एका प्रोजेक्ट करता आणि तिकडच्या शाळांमधलं शिक्षण बघितलं, तेव्हा माझे डोळे एकदम खाडकन उघडले. मला कळलं की फिनिश शाळांमध्ये वर्गात मला शिक्षक शोधावे लागत होते. विद्यार्थी स्वतःहून काम करत होते. अच्छा. इयत्ता 12वी पर्यंत कुठलीही स्टँडर्डाइज नॅशनलाइज एक्झामिनेशन नाही, तरी सुद्धा विद्यार्थी मोटिवेटेड आहेत टू लर्न. आणि नंतर एवढ्या सगळं करून सुद्धा शिक्षणावरचा खर्च नॅशनल ॲव्हरेज पेक्षा कमी आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन हाय, असे सगळे मी पॅरामीटर जेव्हा शिक्षण क्षेत्रात उतरून बघितले. आणि त्याचबरोबर माझ्या कामामध्ये, नोकियाच्या कामामध्ये जेव्हा मला कळलं की माझे कलिग्स ज्या पद्धतीने विचार करत आहेत, म्हणजे मी ज्या पद्धतीने एक भारतीय म्हणून विचार करतोय किंवा माझ्याबरोबर एशियन बाकीचे सगळे आहेत किंवा इव्हन अमेरिकन्स पण आहेत, कारण मी अमेरिकेत पण माझा आधी कामाचा अनुभव होता मला 2 वर्ष जवळपास. पण त्यानंतर मी जेव्हा कळलं की हे फिनिश माणसांची जरा विचार करायची क्षमता, त्यांची पद्धत, त्यांचा व्ह्यू पॉइंट पूर्णपणे वेगळा आहे. मग त्याचं कारण कशात आहे, तर त्याचं रूट कॉज हे त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. अच्छा. त्यांच्या शाळांमध्ये आहे आणि अगदी अर्ली इयर्स मध्ये आहेत त्यांचा. हा जेव्हा आम्ही अभ्यास सुरू केला, तर 2007 ते 2013 हे 6 वर्ष मी फक्त संशोधन केलं. मी आणि माझी पत्नी दोघेही याच विषयात काम करतो. शिरीन कुलकर्णी ही क्रिएटिव्ह एज्युकेशन या विषयामध्ये तिचे डॉक्टरल स्टडीज तिचे आहेत. माझा विषय एज्युकेशन टेक्नॉलॉजी आणि लर्निंग एक्सपिरियन्सेस या विषयात माझे डॉक्टरल स्टडीज, माझे संशोधन आहे. आणि त्यामुळे मी पूर्णपणे नोकियातला जॉब फुल टाइम सोडून मी पूर्णपणे शिक्षण क्षेत्रात शिफ्ट झालो. असं माझं मार्गक्रमण इथं झाली आणि आता गेले जवळपास 15-20 वर्ष याच विषयात काम करतोय. खरं म्हणजे जगभरातल्या लोकांपर्यंत फिनिश भाषा पोहोचवण्यासाठी आणि भारतासारख्या देशामध्ये आमच्यासारख्या तरुणांना शिक्षण आणि ते कौशल्याधारित शिक्षण पोहोचवण्यासाठीच मला वाटतं की तुमचा हा प्रवास इकडे सुरू झालेला असावा. मी ह्याच्यामध्ये सांगतो फक्त की ह्याच्यामध्ये आम्ही फिनिश एज्युकेशन म्हणतो तेव्हा फिनिश भाषा एज्युकेशन असं नाही आहे. फिनलंडची लोकसंख्या फक्त 5.6 मिलियन, म्हणजे 56 लाख लोकसंख्या, पुण्यापेक्षा कमी लोकसंख्या आहे आणि जगभरात 56 लाखच माणसं फक्त फिनिश बोलतात. अच्छा. त्यामुळे फिनिश भाषा शिकणं नाही तर फिनिश एज्युकेशन पद्धती म्हणजे तिकडे शिक्षण पद्धती कशी आहे, म्हणजे टीचिंग मेथड्स कशा आहेत किंवा त्याला पेडागॉजी म्हणतो ते पेडागॉजी कशी आहे, हे आम्ही जगभरात इतर ठिकाणी सांगत असतो. आता आपल्या विषयाकडे वळायचं होतं, मला सगळ्यात पहिल्यांदा आमच्या श्रोत्यांना हे सांगायचं की पेडागॉजी ज्याला आपण म्हणालात, म्हणजे अध्यापनशास्त्र, मग त्याची नेमकी व्याख्या काय, त्याचा अर्थ काय सांगाल? पेडागॉजी या शब्दाचा खरा अर्थ म्हणायचा झाला तर त्याच्या रूटमध्ये जायला पाहिजे. सो पेडा मीन्स चाइल्ड म्हणून आपण म्हणतो पेडियाट्रिक्स, असं तर पेडा मीन्स चाइल्ड असं लॅटिन मूळ नाव आहे. आणि गॉगस इज टू गाईड ऑर टू क्रिएट अ लीडर. थोडक्यात मीन्स अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ लीडर ऑर गाईड आउट ऑफ अ चाइल्ड, याला पेडागॉजी म्हणतात. म्हणजे वास्तविक पाहता हे शिक्षण शिकवायचं कसं हे शास्त्र नाहीये, तर हे शिकायचं कसं आणि त्याकरता लर्निंग एन्व्हायरमेंट कसं करायचं याचं शास्त्र आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्या इथं शिकवायचा शिक्षकांना भयंकर सोस आहे. आपल्याला असं वाटतं की मी शिकवल्याशिवाय विद्यार्थी शिकणार नाहीत आणि त्याच्यामुळे आपण ते शिक्षणशास्त्र म्हणजे शिकवायचं शास्त्र असं घेतो, तर ते शिकायचं शास्त्र असं आहे. हा पेडागॉजीचा मूळ अर्थ आहे. आणि जगभरात जेव्हा जेव्हा लेक्चरिंग मेथड हे नॉर्मल कुठेही वर्गात कुठे जावा, 45 मिनिटाचा तास असेल तर 40 मिनिटं शिक्षक बोलत असतो, 5 मिनिटं विद्यार्थ्यांना बाकीच्या गोष्टी करायला मिळतात. पण फिनलंडमध्ये एक्झॅक्टली उलट आहे. अच्छा. फिनलंडमध्ये तुम्हाला 15 मिनिटं शिक्षकाचं इन्स्ट्रक्शन देणं असतं, उरलेले 30 मिनिटं विद्यार्थी स्वतःहून काम करतात. वा. त्यामुळे मी जेव्हा क्लासरूममध्ये पहिल्यांदा गेलो तेव्हा म्हटलं ना की मला शिक्षक आणि विद्यार्थी मला फरकच कळेना. मला शिक्षक शोधावा लागला पहिल्यांदा फिनिश क्लासरूममध्ये गेल्यावरती. त्याचं कारण आहे की शिक्षक हा त्या विद्यार्थी रचनेचा एक भाग असतो, लर्निंग प्रोसेसचा भाग असतो आणि ज्याप्रमाणे विद्यार्थी शिकत असतो त्याप्रमाणे शिक्षक शिकत असतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसला पेडागॉजी म्हणतात. वा. खरं तर तुम्ही अतिशय उत्तम शब्दांमध्ये पेडागॉजी सांगितलीत, पण जर आमच्या श्रोत्यांना तुम्ही जे फिनलंडमध्ये पाहिलं चित्र ते जर उदाहरण देऊन सांगितलं, एखादं उदाहरण की नेमके विद्यार्थी कशा पद्धतीने शिकतायत आणि शिक्षक त्यांना कशी मदत करतायत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आमच्या इथं विषय शिकवायची जी मूळ संकल्पना आहे त्याच्यामध्ये क्युरिओसिटीला जास्त महत्व आहे. सो जगभरात असे 2 मॉडेल्स म्हणतात, एक म्हणजे इंटेलेक्ट बेस्ड एज्युकेशन आणि सेकंड क्युरिओसिटी बेस्ड एज्युकेशन. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी इंटेलेक्टला महत्व असतं, आमच्या इथं क्युरिओसिटीला महत्व असतं. आणि क्युरिओसिटीला का महत्वाचं असतं, कारण की इंटेलेक्च्युअल इन्फॉर्मेशन आजकाल जगात एवढी आहे
की जेणेकरून इट इज अवेलेबल ॲज अ कमॉडिटी. एक 30 वर्षापूर्वी आम्हाला जर एखादी माहिती मिळवायची असेल तर त्याच्याकरता पुस्तकं शोधावी लागायची, त्याच्याकरता आम्हाला लायब्ररीत जावं लागायचं, एखाद्या पुस्तकाची फोटोकॉपी काढायला लागायची. आज मी त्याला मोबाईलवरती इंटरनेटवरती क्विक आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन इज नॉट अ मोर इम्पॉर्टंट थिंग. महत्वाचं काय आहे, एवढी सगळी इन्फॉर्मेशन आहे तर त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून त्यातनं स्किल कुठलं पाहिजे, की त्यातली इन्फॉर्मेशन माझ्या उपयोगाची कुठली. त्यामुळे फिनलंडमध्ये आम्ही स्किल बेस शिकवतो. हा एक मेजर फरक त्यातला आहे. आणि दुसरा त्यातला, स्किल वापरायची असेल तर त्याच्याकरता पहिली गरज आहे ते म्हणजे क्युरिओसिटी पाहिजे, सीकर ऑफ नॉलेज. भारतामध्ये खूप उत्तम पद्धतीने शब्द वापरतो आपण, विद्यार्थी हा शब्द वापरतो. जगभरात किंवा इंग्लिश भाषेमध्ये त्याला स्टुडंट म्हणतात. स्टुडंट या शब्दाचा अर्थ आहे स्टुडेरे, म्हणजे स्टुडेरे म्हणजे पेन्स टेकिंग एफर्ट. असा प्राणी की जो एखादी गोष्ट शिकण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी पेन्स टेकिंग एफर्ट घेतो, याला स्टुडंट म्हणतात. पण विद्यार्थी म्हणजे कोण आहे, तर विद्या अर्जयती ती, म्हणजे थोडक्यात जो सीकर ऑफ नॉलेज आहे. तर हा संकल्पना फिनिश एज्युकेशनमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला कशा पद्धतीने शिकायचं ह्याचं ज्ञान, शिकवायची प्रोसेस आम्ही शिकवतो. एक्झाम्पल सांगतो. ह्याच्याकरता आम्ही वेगवेगळे सब्जेक्ट शिकवतो. आमच्या आता एक सब्जेक्ट आहे होम इकॉनॉमिक्स नावाचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये आमच्या शाळांमध्ये, वर्गांमध्ये किचन्स असतात. किचन म्हणजे आपल्या घरचे स्वयंपाकघर असतात. स्वयंपाक, त्या स्वयंपाकघरामध्ये ज्याप्रमाणे आपण स्वयंपाक करतो त्याप्रमाणे स्वयंपाक शिकवतात. केक कसा बेक करायचा किंवा ब्रेड कसा तयार करायचा, एखादा पास्ता कसा करायचा, हे सगळं आम्ही शिकतो आमच्या पद्धतीने. किंवा इव्हन वरण भात आमटी कशी करायची हे पण आम्ही शिकतो. एकदा त्याच विषयाच्या अंतर्गत माझा मुलगा माझ्या घरी आला. तो इयत्ता 6वी मध्ये होता तेव्हा. घरी आला आणि तो अचानक त्याने टॉयलेट साफ करायला लागला आणि त्याने टॉयलेटचे फोटो काढले आणि तो गेला. परत 2 दिवसांनी परत आला. परत त्याने टॉयलेट साफ केलं, फोटो काढले. परत मला कळलं काहीतरी प्रोजेक्ट असेल. आणि एक महिन्याभराने त्याने स्वतःचे रिपोर्ट तयार केले आणि त्या रिपोर्टमध्ये त्याने अनालिसिस केलं. जेव्हा तो टॉयलेट क्लीन करत होता तेव्हा जे लिक्विड वापरत होता, क्लिनिंग लिक्विड, त्याच्या मागच्या बाजूला प्रत्येक लिक्विडमध्ये कुठली केमिकल्स होती त्याचा अभ्यास केला. त्याचा रिपोर्ट तयार केला आणि त्या रिपोर्टवर आधारित त्यांनी सांगितलं की आपल्या असलेले टॉयलेट क्लीनरमध्ये किती केमिकल्स हे हार्मफुल टू नेचर आहेत, हे पाण्यात गेल्यामुळे आणि हे सांडपाण्यात गेल्यामुळे कशा पद्धतीची जमिनीची हानी होतीये. त्यामुळे आपण आपल्या घरातलं पुढच्या महिन्यातलं टॉयलेट क्लीनर जे असतात ते बायो फ्रेंडली आणूया. त्याचा एक रिपोर्ट करून त्यांनी आम्हाला दिला, शाळेमध्ये सबमिट केला आणि हा त्याचा प्रोजेक्ट वर्क होता, हा त्याचा अभ्यास होता. याच्यावर त्याचं इव्हॅल्युएशन झालं, याच्यावर त्याचं असेसमेंट झालं. ह्याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो. म्हणजे माझ्यासाठी माझा मुलगा टॉयलेट साफ करतोय हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, त्याचा अभ्यासात वापर करून घेतोय आणि त्याच्यापासून जगाला शिकवतोय किंवा ऍटलिस्ट माझ्या घराला शिकवतोय तो, की मी कधी विचार नव्हता केला की अरे माझ्या टॉयलेट क्लिनिंगमध्ये कशाला असायला पाहिजे केमिकल्स, बट ही कुड थिंक ऑन दॅट लाईन. त्यामुळे आमच्या शाळांमध्ये असं शिकवतात. अगदी अजून एक साधं एक्झाम्पल सांगतो. मॅथमॅटिक्स शिकवायचं असेल तर अगदी साधं, की तुम्ही तुमच्या मनात एक नंबर घ्या, मी माझ्या मनात एक नंबर घेतो, 100 मधला कुठलाही नंबर घ्या आणि आता मी तुमच्या मनातला नंबर ओळखणार आणि तुम्ही माझ्या मनातला नंबर ओळखायचा. फक्त मॅथमॅटिक्स शिकताना एक काळजी घ्यायची, त्यामध्ये फक्त प्रश्न असा नाही विचारायचा की तुमच्या मनातला नंबर काय, नाहीतर गेमच नाही राहणार. त्याच्याऐवजी प्रश्न असा विचारायचा की ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही मध्ये असेल. मग त्यामुळे तुम्ही विचारू शकता की तुमचा नंबर 50 पेक्षा मोठा आहे का छोटा आहे, तुमची संख्या समसंख्या आहे का विषम संख्या आहे, तो प्राईम नंबर म्हणजे अविभाज्य संख्या आहे का नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट विचारू शकता. असे प्रश्न विचारून ते जवळजवळ आणत ती संख्या ओळखायची. असं खेळाच्या माध्यमातून गेम बेस्ड लर्निंग आमच्या क्लासरूममध्ये शिकवतात. आणि ह्या सगळ्या संकल्पनेला क्रिएटिव्ह पेडागॉजी असं म्हणतो. आणि काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन हे फक्त क्रिएटिव्ह पेडागॉजी मध्ये काम करायचं काम करतं. हे आमच्या संस्थेचं मूळ उद्देश आहे. त्याचा उद्देश आहे रिडिफायनिंग एज्युकेशन थ्रू क्रिएटिव्हिटी. सर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून हेरंब कुलकर्णी तुमचे विचार ऐकताना आम्हाला असं वाटतं की हे सगळं माझ्या शाळेच्या वेळेस का नव्हतं किंवा अशा पद्धतीनं आम्हाला शिकायला मिळायचं किती बरं झालं असतं. श्रोते हो, आपण नवयुगाची ज्ञानमाला ही मालिका ऐकतो आहोत विद्यावाणीवरून, अर्थात 107.4 FM वरून. आणि आज गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्यानं हेरंबे कुलकर्णी यांची ही मुलाखत ऐकत असताना, यांचे विचार ऐकत असताना आम्हाला खरंच असं वाटतं की तुमच्याकडे खूप साऱ्या नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही फिनलंडच्या शाळेमध्ये ज्याचा अनुभव घेतला आणि त्याच्यावरती पुन्हा रिसर्च केलेला आहे आणि त्या तुम्ही आम्हाला सांगण्यासाठी आला. तुम्ही आता थोडक्यात आम्हाला आमचं पारंपरिक शिक्षण आणि कौशल्यावर आधारित असणारं शिक्षण याचा फरक अतिशय उत्तम
प्रकारे या 2 उदाहरणातून सांगितलात. मला तुम्हाला विचारायचं की आपण अनेक देशांमध्ये तुम्ही फिरला आहात, तिथं सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आता भारतामध्ये आपण कौशल्य विकासासाठी प्राथमिक पावले कोणती उचलली पाहिजेत शालेय शिक्षणामध्ये, तसंच कौशल्यांच्या समावेशासाठी शैक्षणिक धोरणामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे का? भारतात काय सुचवाल तुम्ही? आता मी हे सगळं फिनलंडबद्दल सांगितलं, पण आपल्या मराठीत एक चांगली म्हण आहे की लंकेत सोन्याच्या विटा. तर मी जरी हे फिनलंडबद्दल सांगत असलो तरी यातला शब्दनशब्द भारताबद्दल खरा आहे. आणि भारतातल्या असलेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ऑलरेडी 2025 म्हणजे आज मितीला हे सगळं करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मी कुठलं फिनलंडमधल्या गोष्टी बोलतच नाहीये. त्यामुळे भारत सरकारने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, महाराष्ट्र सरकारने, आपल्या पुणे विद्यापीठाने सर्वांनी जर काही करायचं असेल तर हे स्किल बेस्ड एज्युकेशन हे क्लासरूममध्ये उतरवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्याच्याकरता म्हणून आपल्याला पगार दिला जातो असं समजूया शिक्षण क्षेत्रामध्ये. तर हा त्याच्या मागचा एक महत्वाचा पार्ट आहे. फरक आता त्यामागचा फक्त असा आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये तो आहे, पण तो क्लासरूममध्ये उतरणं ही खूप मोठी स्टेप आहे. आणि ते करण्यासाठी जे करायला पाहिजे त्याच्याकरता जी स्टेप बाय स्टेप मेथड असायला पाहिजे, त्याच्यापर्यंत आपण पोचतोय का, हा एक मोठं प्रश्नचिन्ह आत्ता आहे. याचं कारण सांगतो की आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये पहिल्यांदी मी 2015 पासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ड्राफ्टमध्ये मी काम करतोय. 2017 मध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी लर्निंग आउटकम बेस्ड करिक्युलम मिनिस्ट्री ऑफ HRD जेव्हा होती तेव्हा लॉन्च केला. आम्ही छत्तीसगडमध्ये काम करत होतो. आम्ही छत्तीसगडमधल्या जवळपास 15,000 शिक्षकांबरोबर आम्ही काम केलं. तेव्हा त्याचा उपयोग आम्हाला या लर्निंग आउटकम किंवा स्किल बेस्ड लर्निंगमध्ये झाला आणि त्याचंच इनपुट आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेलं आहे. अनफॉर्च्युनेटली आता ती पॉलिसी तयार झाल्यावरती जे प्रोसेस व्हायला पाहिजे की जेणेकरून शिक्षकांनी ते समजून घेणं आणि ते क्लासरूममध्ये उतरवणं, ही प्रोसेस खूप स्लो चाललेली आहे किंवा ती व्यवस्थित डायरेक्शनला चालली आहे की नाही ह्याच्याबद्दल शंका आत्ता आहेत. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ह्याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय गोष्टी पॉलिसीमध्ये असायला पाहिजे. सो पॉलिसीमध्ये गोष्टी आहेत. आता पॉलिसीमधल्या गोष्टी क्लासरूममध्ये उतरवायला 3 महत्त्वाच्या गोष्टी करायला पाहिजेत. पॉईंट नंबर 1, जोपर्यंत आपला करिक्युलम आणि सिलेबस ह्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवत नाही आणि ती क्षमता शिक्षकांची येत नाही, तोपर्यंत आपण स्किल बेस्ड करिक्युलम करू शकत नाही. मी थोडं एक्सप्लेन करतो कारण की थोडा टेक्निकल विषय त्याबद्दल. एखादी गोष्ट मी का शिकायची, त्याचं कारण काय, हे व्हाय या प्रश्नाचं उत्तर करिक्युलम सांगतो. आणि ते शिकताना काय शिकायचं त्याकरता व्हॉटचं उत्तर हे सिलेबस शिकवतो. आणि तो कशा पद्धतीने शिकायचं म्हणजे हाऊचं उत्तर हे पेडागॉजी शिकवते. तर ह्या तिन्ही पार्टचा वेगवेगळा कॉन्टेंट, कारण की कसं आहे की लर्निंग आउटकम्स हे मोर ऑर लेस एक 10, 15, 20 वर्ष कॉन्स्टंट असू शकतात. आता AIच्या जमान्यामध्ये किंवा इंटरनेटच्या जमान्यामध्ये तुमचा कंटेंट एवढा फास्ट चेंज होतोय की एखादं उदाहरण मी 10 वर्षापूर्वी जे सांगत होतो ते आज व्हॅलिड नाहीये. कुठल्या पद्धतीचे जॉब्स 25 वर्षापूर्वी होते ते जॉब्स आता अस्तित्वात नाही आणि अजून 5 वर्षांनी ते अस्तित्वात असतील याबद्दल कोणाच गॅरंटी नाही. कोणी भविष्यवेत्ता सांगू शकत नाही 5 वर्षांनी कुठले जॉब्स असतात. पण स्किल्स किंवा लर्निंग आउटकम ते कॉमन असतात. 100 वर्षापूर्वी किंवा 50 वर्षापूर्वी जे लर्निंग आउटकम होते ते आत्ता पण आहेत. म्हणजे उदाहरणार्थ भारतातल्या थोर व्यक्तींची माहिती किंवा थोर व्यक्तींनी ते थोरपण कसं आणलं हे माहिती असायला पाहिजे. याची लर्निंग आउटकम फिक्स्ड आहे. ते 25 वर्षापूर्वी होतं, आत्ता पण होतं. तेव्हा आम्ही थोर व्यक्तींची माहिती म्हणून सुनील गावस्करांचा धडा 6वी मध्ये होता. नंतर तेंडुलकरांचा आला, मग सचिनचा आला, नंतर विराट कोहलीचा आला, आज अजिंक्य रहाणेचा येईल. सो कंटेंट बदलत जाईल पण स्किल कॉन्स्टंट आहे. हे जोपर्यंत शिक्षकांना कळणार नाही तोपर्यंत आपला एक महत्वाचा आपण चेंज करणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, शिक्षकांना तो करिक्युलम माहिती असून लर्निंग आउटकम प्रमाणे स्वतःचा लेसन प्लॅन डिझाईन करता यायला पाहिजे. त्याकरता म्हणून त्या विद्यार्थ्यांना आणि त्या असलेल्या लर्निंग कम्युनिटीला माहिती असायला पाहिजे की आज मी शिकतोय याचा स्किल कुठलं वापरतोय. उदाहरणार्थ सांगतो की बऱ्याचशा ICSE बोर्डला असं म्हणतात की भरपूर कंटेंट असतो. आपल्या इथं एक नवीन एक संकल्पना मला नंतर कळली खूप, पण एक गैरसमज आहे की SSC म्हणजे सगळ्यात सोपं, CBSE म्हणजे थोडंसं अवघड, ICSE म्हणजे सगळ्यात अवघड, IGCSE आणि IB म्हणजे सगळ्यात अवघड. असं एक उतरंड लावून टाकली आपण त्याबद्दलची किंवा चढता क्रमाने सांगितलंय. हा गैरसमज आहे पूर्णपणे, भाबडी अंधश्रद्धा ही पूर्णपणे. पण जेव्हा मी त्याचा अभ्यास केला, मी सगळ्या करिक्युलमचा अभ्यास केला, तेव्हा मला त्यातनं एक गोष्ट जाणवली की ज्या करिक्युलम्समध्ये तुम्हाला कंटेंट आणि स्किल्स याच्यामध्ये 2 वेगळा फरक जाणून घेऊ शकतो, तो कंटेंट आणि तो करिक्युलम सगळ्यात उत्तम असतो.
आपल्याला क्लासरूममध्ये 100 वर्तमानपत्र घेऊन जाणं आणि प्रत्येक वर्तमानपत्रातली प्रत्येक बातमी वाचणं हे शक्य आहे का आपल्याला? नाही आहे. तर तुमच्याकडे काय स्किल असायला पाहिजे? तर कॉम्प्रिहेन्शनचं स्किल असायला पाहिजे की एक बातमी वाचली इंडियन एक्सप्रेसमधली किंवा टाइम्स ऑफ इंडियातली की बाबा आज काहीतरी ट्रम्प नवीन टेरिफ लावलं 25% भारतावरती, ही कॉन्सेप्ट कळली तर प्रत्येक वर्तमानपत्रातली बातमी वाचायची गरज नाही कॉन्टेंट वाईज म्हणून. पुढच्या वर्तमानपत्रात त्यातला फरक काय एवढंच फक्त बघायची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वर्तमानपत्र वाचायला हार्डली 2-2 मिनिटं पाहिजेत पुढची. आपल्या शाळेमध्ये हे शिकवत नाहीत. आपल्या शाळेमध्ये प्रत्येक धडा हा नवीन पद्धतीने तसाच वाचायला पाहिजे आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत धडा वाचला नाही तर धडा पूर्ण होत नाही. हे कुठल्या बेसिसवर आपण शिकतो? कारण की त्याच्यातनं आपण स्किल न शिकता फक्त कंटेंट शिकतो. हा एक मेजर फरक जोपर्यंत शिक्षकांना कळत नाही त्यातला फरक आहे. दुसरं, जेव्हा आपण स्किल बेस्ड लर्निंग आपण म्हणतोय त्याच्याच बरोबर आपल्या दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याचं असेसमेंट. स्किल शिकवणं थोडंसं सोपं असेल पण स्किलचं असेसमेंट करणं खूप अवघड असतं. म्हणजे उदाहरणार्थ कॉम्प्रिहेन्शन झालं हे कळणार कसं? उद्या मी एखादी गोष्ट शिकवते तुम्हाला कळली आहे हे तुम्हाला कळणार कसं? त्याकरता तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देऊन चालत नाही. तुम्हाला त्यातले वेगवेगळ्या पद्धतीचे असेसमेंट जमले पाहिजेत. आज मितीला आपल्या शाळांमध्ये फक्त असेसमेंट म्हणजे फक्त लेखी म्हणजे पेन आणि पेन्सिल असेसमेंट हीच फक्त असेसमेंट धरली जाते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सांगितलंय की आपल्याकडं फॉर्मेटिव्ह असेसमेंट वेगवेगळ्या पद्धतीचे असेसमेंट करणं अपेक्षित आहे. पण आपल्या शिक्षकांना त्याचं ट्रेनिंगच नाही. 70 प्रकारच्या वेगवेगळ्या असेसमेंट्स असतात. व्हर्बल असेसमेंट्स असतात, ग्रुप असेसमेंट असतात, पियर असेसमेंट असतात, डिझाईन असेसमेंट्स असतात, क्रिटिकल असेसमेंट असतात, रिफ्लेक्टिव्ह असेसमेंट असतात. जोपर्यंत आपल्या वर्गांमध्ये रिफ्लेक्टिव्ह असेसमेंट येत नाहीत तोपर्यंत आपण स्किल शिकणार नाहीत. आणि तिसरा, ह्या दोन्हीच्याही संगणमताचा तिसरा महत्त्वाचा पाठ, जोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना आपण शिकायचं कसं हे शिकवत नाही, लर्निंग टू लर्न. कारण की आपल्याला खूप शिकवायचा सोच भयंकर आहे. त्यामुळे वर्गात गेला की शिक्षक शिकवायला सुरुवात करतो तर आपण उलटं करायला पाहिजे, हाऊ टू लर्न हे शिकवायला पाहिजे. आमच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 6वीपर्यंत हाऊ टू लर्न एवढंच फक्त शिकवतात, अतिशय सावकाश शिकवतात. पण जेव्हा शिकवणं पूर्ण होतं तेव्हा विद्यार्थी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेतो आणि शिकायला सुरुवात करतो. या सगळ्या प्रोसेसला एक अकॅडमिक टर्ममध्ये नाव आहे स्टुडंट एजन्सी. सो स्टुडंट एजन्सी डेव्हलप करणं हे आपल्या शिक्षण व्यवस्थेत जोपर्यंत सेंट्रल काम होत नाही आणि ते पॉलिसीचं काम होत नाही तोपर्यंत आपण स्किल लर्निंग होऊ शकत नाही आपल्या शाळांमध्ये. खरं म्हणजे तुम्ही अतिशय बेसिक पण तरी देखील खूप नव्या वाटणाऱ्या अशा गोष्टी आम्हाला सांगत आहात. वा. सो तुम्ही अतिशय सहज सोप्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगताय त्या खरंच माहिती असणाऱ्याच तरी देखील त्यातल्या अनेक साऱ्या नवीन गोष्टी तुम्ही आम्हाला सांगता आहात. मला विचारायचं की शिक्षकांनी या सगळ्याची तयारी कशी केली पाहिजे? प्रथमतः म्हटलं त्याप्रमाणे शिक्षकाला माहिती असायला पाहिजे की मी आज क्लासरूममध्ये जातोय तर त्याचं लर्निंग आउटकम काय असायला पाहिजे, मी काय शिकवतोय, म्हणजे कॉन्टेंट काय शिकवतोय ह्याच्यापेक्षा मी ते शिकवायची माझी पद्धत काय असेल आणि त्याच्यातनं विद्यार्थी शिकेल काय, हे जोपर्यंत शिक्षकाला माहिती नसतं तोपर्यंत शिक्षक पुढे जाऊ शकत नाही. याच्याकरता जे शिक्षणशास्त्रामध्ये त्यांना माहितीच आहे, एक जुलियन ब्लूम नावाचा एक ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ज्यांनी तयार केली असा एक मोठा रिसर्चर होता. त्यांनी सांगितलं की शिक्षण क्षेत्रात जर तुम्हाला शिकायचं असेल तर शिकायची प्रोसेस काय असते, तर पहिल्यांदा तुम्ही गोष्टी रिमेंबर करता म्हणजे आठवता, त्यानंतर समजून घेता म्हणजे अंडरस्टँडिंग लेवल, नंतर देन यू गो टू द ॲप्लिकेशन, देन यू गो टू ॲनालिसिस, देन यू गो टू इव्हॅल्युएशन अँड देन यू गो टू क्रिएटिव्हिटी. आता हा त्यांनी जेव्हा पूर्ण सिद्धांत पहिल्यांदा मांडला की शिकायची प्रोसेस कशी असायला पाहिजे, त्याच्याबद्दल बरेच वादंग निर्माण झाले, चर्चा झाल्या. त्या वादंगात आपण पडायला नको. एक महत्त्वाचा त्यातला वादंग असा होता त्यातला की असं नाही की प्रत्येक वेळेला आपण खालनं सुरू करतो, आपण हे वरनं पण सुरू करू शकतो. पहिल्यांदा क्रिएटिव्हिटी करू शकतो, एखादी गोष्ट इव्हॅल्युएट करा आणि मग ते समजून घ्या, त्याच्याकरता कॉन्सेप्ट समजून घ्या, त्याच्याकरता रिमेंबर करा. एखादी गोष्ट ऍक्टिव्हली पहिल्यांदा खेळून दाखवा आणि खेळाच्या माध्यमातून तुम्ही शिका. मगाशी मी जे ऍक्टिव्हली सांगितलं की मगाशी काय मी सांगितलं माझ्या मुलाच्या एक्झाम्पलमध्ये ऍप्लिकेशन पहिल्यांदा तो सगळा आणि नंतर त्यांनी कॉन्सेप्ट समजून घेतली, मग अंडरस्टँडिंग, मग रिमेंबरिंगकडे गेला. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा आत्ताच्या जमान्यामध्ये आणि जो आत्ताची गरज म्हणजे तुम्हाला आत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ChatGPTच्या जमान्यामध्ये हे जे 6 प्रोसेस तुम्हाला सांगितले त्यातल्या खालच्या 2 प्रोसेसेस या AIने ऑलरेडी कॅप्चर केलेल्या आहेत. आपल्यापेक्षा उत्तम मेमरी कॉम्प्युटर्सची आहे, सर्व्हर्सची आहे आणि आपल्यापेक्षा साध्या आणि सोप्या स्वरूपात ChatGPT आपल्याला सांगतं की ही कॉम्प्लेक्स कॉन्सेप्ट ही अतिशय सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने समजायची हे ChatGPT उत्तम सांगतंय. आता मला सांगा, कुठल्याही शाळेमध्ये आपल्या जावा आणि त्याचे लर्निंग आउटकम शोधायला सुरुवात करा. सगळे लर्निंग आउटकम बॉटम 2 मध्येच आहेत.
त्याच्या पुढे नाहीच. म्हणजे आपले शिक्षक जे मशीनने शिकवायला पाहिजे तेवढंच शिकवत आहेत. सो वी आर कॉम्पिटिंग विथ द मशीन्स. सो इन द AI वर्ल्ड आत्ता आपल्याला गरज अशी आहे की आपण ह्युमन म्हणून आपली ॲबिलिटी काय आहे, मनुष्य म्हणून आपली ॲबिलिटी काय हे ओळखायला पाहिजे. म्हणून माझं पहिलं वाक्य असतं जे 2023 साली मी पहिल्यांदा सांगितलं की AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शिक्षक हे जास्त मनुष्य स्वभावाचे होतील. म्हणजे आपण माणसासारखे वागू का, कारण की आता आपण मशीनसारखे वागतोय आणि रिमेंबर आणि अंडरस्टँडिंग एवढ्याच 2 गोष्टी करतोय. घोका ओका त्याच्याबद्दल असलेलं थोडंसं कॉन्सेप्ट लक्षात. काही वेळा थोडे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आले की आपल्याला भारी वाटतं की अरे आपण ऍप्लिकेशन बेस्ड. तर मुळात म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड अभ्यास करणं हेच मनुष्य प्राणाचं मूळ संकल्पना आहे. किंवा क्रिएटिव्हिटी ही मनुष्य प्राण्याची मूळ संकल्पना आहे, ती बाकीच्या प्राण्यांची नाही आहे. क्रिएटिव्हिटी ही संकल्पना बाकीच्या प्राण्यांमध्ये नाही आहे. तर मनुष्य म्हणून किंवा मशीनपेक्षा वेगळं जगायचं असेल आणि ते शिकवायचं काम शिक्षकांनी करायचं असेल, AI विल मेक टीचर्स मोर ह्युमन. खरंच हा त्यातला महत्त्वाचा पार्ट आहे. तिसरा महत्त्वाचा यातला जो पार्ट आहे, जोपर्यंत तुम्ही ह्या 2 गोष्टींकडे जात नाही, लर्निंग आउटकम तुम्ही शोधले, त्याच्या पद्धतीने तुमची टीचिंग मेथड तयार केली. शिक्षकांना अजून एक गोष्ट करायला पाहिजे आणि जी आत्ताच्या जमान्यात आवश्यक आहे, यू शुड नो युअर स्टुडंट्स. एक आमचा प्रोग्राम आहे KYC म्हणतो त्याला, नो युअर चाइल्ड. KYC म्हणजे आपल्या बँकेत करतो KYC नाही, तर नो युअर चाइल्ड. कारण की ह्या पुढच्या काळामध्ये तुम्ही काय शिकवता किंवा कसं शिकवता ह्याच्यापेक्षा तुमचा एंड युजर जो आहे की जो शिकतोय त्याच्यापर्यंत तो विषय जाऊन पोचतोय की नाही आणि तो कशा पद्धतीने जाऊन पोचतोय जास्त महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याचं मानसशास्त्र, त्याच्याकडं असलेला इंटरेस्ट, त्याची असलेली पॅशन, तो हाताने किती गोष्ट करू शकतोय आणि ती शिकायची पद्धत, हे सगळं जोपर्यंत शिक्षकाला माहिती नाही तोपर्यंत तुम्ही कितीही बोला, कितीही शिकवा, विद्यार्थी शिकणार नाहीत. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये मोटिवेशन अँड लर्निंग टू लर्न ॲटिट्यूड विल मेक द डिफरन्स इन लर्निंग. आणि हे करायची प्रोसेस जी असते ती शिक्षकाला माहिती असायला पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणून आपण काम करतो. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या करायला पाहिजेत. तुम्ही अतिशय महत्त्वाचे इनपुट्स आमच्या शिक्षकांसाठी म्हणून खरं सांगितलेले आहेत. कारण शिक्षकांचा आत्ताच इथून पुढचा वावर हा आता बदलला पाहिजे हे नक्की आहे. तुमच्याबरोबरच्या ह्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आता वेळेची मर्यादा लक्षात घेता आज थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूयात एका वेगळ्या भागामध्ये या मालिकेमध्ये. नवयुगाची ज्ञानमाला ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने करतो आहोत. इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.